नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. विविध स्पर्धा परीक्षामध्ये कमीत कमी 10 प्रश्न व जास्तीत जास्त 25 प्रश्न विचारले जातात. तर या भागाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. चला आपण या ठिकाणी आज बघूया करंट अफेअर्स 2024 2 फेब्रुवारी 2024. प्रश्न पहिला. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी सलग कितव्यांदा लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला? 6व्यांदा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 वर्षासाठीचा किती लाख कोटीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला? 47.66 कोटी. चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकार किती लाख कोटीचा निधी बाजारातून कर्ज म्हणून उभारणार आहे? 14.13. केंद्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 मध्ये सर्व राज्यासाठी किती लाख कोटीची बिनव्याजाची कर्जाची तरतूद करण्यात आली होती? 1.3. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये PM आवास योजनेअंतर्गत पुढील 5 वर्षात किती घरे बांधण्याची घोषणा करण्यात आली? 2 कोटी. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये PM सूर्योदय योजनेअंतर्गत 1 कोटी कुटुंबांना दरमहा किती युनिट वीज मोफत देण्याची घोषणा करण्यात आली? 300. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये लेखपती दीदी योजनेअंतर्गत किती कोटी महिलांना रोजगार व शिक्षणासाठी कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली आहे? 3. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये रिझर्व्ह व इन्व्हेस्टमेंटच्या कर्ज पुरवण्याची किती लाख कोटीची तरतूद करण्यात आली आहे? 1. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये पायाभूत सुविधावरील खर्चात किती टक्के वाढ करण्यात आली आहे? 11.1. केंद्र सरकारच्या जनधन योजनेतून आतापर्यंत देशातील गरीब नागरिकांच्या खात्यात किती लाख कोटी रुपये जमा झाले आहे? 34 लाख कोटी. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये युवकांच्या कौशल्य वृद्धीसाठी देशात किती ITI सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे? 3000. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये देशातील किती युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती दिली आहे? 1.4. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये महिला व बाल विकास विकासासाठी किती हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे? 26. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये नोकरशाही सुधारणा करण्यासाठी मिशन कर्मयोगीसाठी किती कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे? 86.13. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये कॉर्पोरेट कर 30% वरून किती टक्के आणला आहे? 22. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये किती रेल्वे डबे वंदे मातरम प्रमाणे बदलणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे? 40,000. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये किती वयोगटातील मुलींचे गर्भाशय व मुखाचा कर्करोग होऊ नये म्हणून मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे? 9 ते 14. यंदाच्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची थीम किती रंगावर आधारित आहे? 7. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये PM सूर्योदय योजनेत महाराष्ट्र राज्यातील किती शहराचा समावेश करण्याची घोषणा करण्यात आली आहे? 7. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये कृषी व शेतकरी कल्याण विभागासाठी किती लाख कोटीची
कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे? 1.27. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये संरक्षण मंत्रालयासाठी किती लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे? 6.21. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये देशात किती नवीन रेल्वे कॉरिडॉर निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे? 3. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये मनरेगासाठी किती हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे? 86. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये आयुष्यमान भारत योजनेसाठी किती हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे? 7,520. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये गृह मंत्रालयासाठी किती लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे? 2.03. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये पायाभूत विकासासाठी किती लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे? 11.11. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानासाठी किती कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे? 600. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये ग्रामीण विकासासाठी किती लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे? 1.77 कोटी लाख. 1.77 लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये महाराष्ट्र राज्यातील रेल्वे प्रकल्पासाठी किती हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे? 15,554. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये रेल्वे मंत्रालयासाठी किती लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे? 2.55. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये क्रीडा क्षेत्रासाठी किती हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे? 3,442. 3,442. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये शालेय शिक्षणासाठी किती हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे? 73. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये PM श्री योजनेसाठी किती हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे? 6,050. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये आर्थिक वर्षात देशाची वित्तीय तूट किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे? 5.1. केंद्र सरकारने सकल कर महसूल पुढील वर्षात किती लाख कोटीहून जाण्याचा अंदाज केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये वर्तवला आहे? 38.31. PM मुद्रा योजनेत 25.5 लाख युवकांना किती कोटी रुपये कर्ज दिल्याची माहिती केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये देण्यात आली आहे? 43. PM स्वाधीनीतून देशातील किती लाख रस्त्यावरील विक्रेत्यांना आर्थिक मदत केली असल्याची माहिती केंद्रीय अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे? 78. गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारने देशातील किती नागरिकांना दारिद्र्यातून बाहेर काढले असल्याची माहिती केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये दिली आहे? 25 कोटी. देशातील पहिला ITI सॅटेलाइट कॅम्प्स कुठे सुरू होणार आहे? उज्जैन. दरवर्षी कोणता दिवस जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो? 2 फेब्रुवारी.